साधन केलं म्हणजे देव माझ्यावर कृपा करील आणि माझी लाज राखील. काय झालं, निळोबारायांचं लक्ष या जिज्ञास वर्गाकडे गेलं आणि निळोबाराय म्हणतात, बाबा रे, इतका परमार्थ करून सुद्धा, इतकी साधना करून सुद्धा तुझा का उद्धार होत नाही? तो म्हणे, हेच माझ्या लक्षात येत नाही. एकानं मला सांगितलं माळ घाला, माळही घातली. एकानं मला सांगितलं वारी चालू करा, अहो 12 वर्ष झाले वारी करतो. एकाने मला सांगितलं मौन धारण करा, 12 वर्ष झाले मौन धारण करतो, पण अजून मात्र मला त्या देवाची प्राप्ती झालेली नाही. एकाने मला सांगितलं ग्रंथ अध्ययन करा, अहो अखंड चालू आहे ग्रंथ अध्ययन, पण ग्रंथ अध्ययन करून सुद्धा अजून माझा उद्धार झालेला नाही. मग कोणतं साधन केलं म्हणजे माझा उद्धार होईल? काय करावं हेच मला समजना. मला असं वाटतं आपलं तसंच चाललंय बरं का. आपलं सुद्धा काय चाललंय, तसंच चाललंय. जीवनामध्ये भक्ती करत नाही असा एकही जीव नाही. प्रत्येक जण भक्ती करतो. हा, भक्तीची देवता भिन्न भिन्न असू शकते. कोणी आमच्या दत्तप्रभूंना जर मानत असेल तर कोणी पांडुरंगाला मानतात, कोणी खंडोबारायाला मानतात, तर कोणी देवीला मानतात, कोणी आमच्या म्हसोबाची प्रार्थना करतात, तर कोणी वेताळाची सेवा करणारे आहे. म्हणजे भक्ती करत नाही असा एकही जीव नाही. प्रत्येक जण भक्ती करतो. पण मला एक सांगा, आपण भक्ती करत असताना आपल्याला आवडते ती भक्ती करतो की देवाला आवडते ती? आपण भक्ती करतो, भक्ती करत नाही असं काही नाही, पण आपण भक्ती कोणती करतो? आपल्याला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण करतो. मग मला एक सांगा, जी भक्ती आपल्याला आवडते ती भक्ती देवाला आवडत असेल का? मग भक्ती जीवनामध्ये आपल्याला आवडते ती करावी की देवाला आवडते ती? आणि आपलं काय चाललंय? कसा उद्धार व्हायचा? भक्ती सुद्धा जीवनामध्ये करत असताना त्याला विचारावं पाहिजे, देवा तुला काय आवडतं देवा, म्हणजे ते करायला आवडे देवा. मला फक्त विषय फक्त माझा मर्यादित कोणता आहे, देवाला जे आवडतं ते केलं पाहिजे. देवाला आवडते प्रमाण बरोबर आहे, पण मला पुढचा विषय सांगायचा. आवडे देवाशी तो ऐका, पण तो विषय बदलेल ना आपला या ठिकाणी. देवाला जे आवडतं ते करावं. हा वर्ग जिज्ञासू आहे, हा तळमळ कळतोय माझा उद्धार कधी होईल, माझा उद्धार कसा होईल. आणि निळोबाराय म्हणतात, तुझा अजून का उद्धार होत नाही हे हळूहळू माझ्या लक्षात आलंय. म्हणजे अरे का तुझा उद्धार होत नाही? मग निळोबाराय, जे तुमच्या लक्षात आलं ते सांगा ना मला लवकर, म्हणजे मी लगेच त्याप्रमाणे ती साधना करतो. निळोबाराय म्हणतात, तुझं काय झालंय तुला एक सांग का, जे अगोदर करायला पाहिजे ते तू आता विसरून गेला, आणि जे नंतर करायला पाहिजे तेच तू अगोदर करून राहिलाय. म्हणजे असं कोणतं साधन आहे जे नंतर करायला पाहिजे ते मी आता करतोय, आणि जे आता करायला पाहिजे ते मी केलेलंच नाही आहे. फक्त तू विचार करत नाही म्हणून तुझ्या लक्षात येत नाही. देवाला जर प्राप्त करायचं आहे मग कोणतं साधन केलं म्हणजे देव प्राप्त होतो. पाया करावे संताचे ते पाया, करावे संताचे ते पाया, प्राप्ती पाया, करावे संताचे ते पाया, करावे संताचे पाया, करावे संताचे ते पाया. हरिप्राप्तीसी उपाय. हरिप्राप्ती करता उपाय काय? उपाय धरावे संताचे ते पाय. देव जर प्राप्त करायचा असेल तर देवाला प्राप्त करण्याकरता जे साधन आहे ते साधन आहे संत. एकदा ते संत तुमच्या ताब्यात आले का देव आपोआप येतो. फक्त काय करा, देवाला प्राप्त करण्याच्या अगोदर संतांचे पाय धरा. आणि तुझं तेच झालंय. काय झालंय? विनमुख चरणा संताची, विनमुख चरणा संताची, विनमुख चरणा संताची, विनमुख चरणा संताची.
नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताच्या. तू संतांच्या चरणाला विनमुख झाला म्हणून तो भगवान परमात्मा तुला प्राप्त होत नाही. मग का म्हणे, मग आता माझं चुकलं, संतांच्या चरणाला मी विनमुख झालो म्हणून देवाची प्राप्ती नाही. मग मी संतांच्या चरणाला सन्मुख झालो तर निश्चित प्राप्ती. पण त्या संतांना मी जर शरण गेलो ते संत माझा उद्धार करतील का? अरे बाबा, मुलामध्ये संतांचा अवतारच एवढ्या करता. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत अवताराला येतात. आणखीन एक प्रमाण आठवलं मला. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धारया आले दीन जना. दीन जनांचा उद्धार करण्याकरता संत अवताराला आले. आता ऐका, फक्त तुम्हाला एक करावं लागेल, एकदा त्यांची संगती करावं लागेल. आणि तुम्ही एकदा संतांची संगती केली रे केली का देव तुमच्यावरती कृपा करीन, निश्चित करीन. फक्त तुला काय करावं लागेल, त्यांची संगती करावं लागेल. हे निळोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. काही काहींना बरं वाटलं असेल आता, कारण शेवटचं चरण झालं म्हणजे कीर्तन आता संपलं. पण काय असतं एक लक्षात ठेवा, जसं आपल्याला राहण्याकरता एक घर असतं. काय असतं आपल्याला राहण्याकरता? घर. आणि घर म्हटलं की घरामध्ये शिरण्याकरता एक साधन असतं आणि त्या साधनाचं नाव आहे दरवाजा. घरामध्ये जातो आपण, पण कशाने? दाराने. घराकडे जावी दाराची सोय. घरात जाण्याचं दार एक साधन आहे, सोय. तसं अभंग म्हणजे घर. आणि त्या अभंग रूपी घरामध्ये जर शिरायचं असेल तर पहिल्यांदा दरवाजा शोधला पाहिजे. मला दरवाजा सापडला तो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. संतांची संगती केली का देव कृपा करतो. इथं दरवाजा आहे. आणि लक्षात ठेवा बर का, योग्य दाराने जर आतमध्ये गेलं नाही घरामध्ये तर कदाचित डोकं फोडून घ्यायची वेळ येते. म्हणून माणसाने कधीच रस्ता चुकून द्यायचा नाही, योग्य मार्गाने जायचं. एक भक्त गेला गुले महाराज तुकोबारायांकडे आणि तुकोबाराय सांगितलं, तुकोबाराय घर बांधलंय आणि घर पाहिलं, तुम्ही या. तुकोबाराय म्हणे येतो. तू घर बांधलंय म्हणून मला पाहिलं, हरकत काय. तुकोबाराय गेले आणि समोर बघितलं, घर दिसलं पण भिंतच दिसली. अरे म्हणे दार पलीकडच्या बाजूला असेल. पलीकडे जाऊन पाहिलं, तिकडेही भिंतच दिसली. म्हणे मागच्या बाजूला दरवाजा असेल, तिकडे जाऊन पाहिलं तर तिकडेही भिंतच दिसली. म्हणजे 3 बाजू पाहून झाल्या, म्हणजे चौथ्या बाजूला काय? दरवाजा. तिकडे जाऊन पाहिलं, तिकडेही भिंतच दिसली. तुकोबाराय म्हणे भल्याग्रस्ता, इतकं सुंदर घर बांधलं आणि त्या घरामध्ये जाण्याकरता दारच ठेवलं नाही. तो भक्त म्हणे, तुकोबाराय मी सुद्धा घरात जाईल. अरे पण जाशील का? सकाळी म्हणे भीतीतून जाईल.
कुठून जाईल मी? भीतीतून जाईल. तुकोबा आहे म्हणे तुझं काय होईल तुला सांग का? घराकडे जावे दाराची सोयी, आणि दाराने जर तू गेला नाही तू पळत येशील, भीतीवर जाऊन आदळशील आणि स्वतःच डोकं फोडून घेशील. भिंती सवे घेऊन डोई फोडी, तू स्वतःच डोकं फोडून घेशील. म्हणून आपलं डोकं न फुटावं याच्याकरता योग्य दार मला दिसलं, आणि ते म्हणजे अभंगाचं शेवटचं चरण. संतांची संगत केली रे केली, दिन उद्धरणे नवल कोण. मग दिनाचा उद्धार होईल यात काय विशेष आहे? पण तो जिज्ञासूच वर्ग होता. तो म्हणे मग खरंच संत माझा उद्धार करतील का? अरे उद्धार करतील का म्हणजे संतांनी जनावरावर कृपा केली तर जनावर वेद बोलतात, हे नळोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पैसा पुत्र बोके वेद बोलवे, मैसे पुत्र बोके बोलवल, पैसा पुत्र बोके बोलविल श्रोते, मैसे पुत्र बोके बोलविल श्रोते. मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालविणे भिंते बैसुनिया. अरे संतांनी जनावरावर कृपा केली तर जनावराच्या मुखातून वेद बाहेर निघाले. बघा तो कसा प्रसंग आहे. आपेगावचे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीचं नाव रुक्मिणी आई साहेब. मुळातच वैराग्यवान असणारे विठ्ठलपंत कुलकर्णी पत्नीला लग्न झाल्यानंतर रोजच म्हणू लागले, घेऊ का संन्यास मी, घेऊ का संन्यास मी. आणि रोजच्या शब्दाला कंटाळलेली रुक्मिणी आई साहेब सहज एकदा बोलली, घ्यायचा संन्यास तुम्हाला, घ्या बरं. पत्नीचे शब्द प्रमाण मानले. त्याच दिवशी विठ्ठलपंत कुलकर्णी काशीमध्ये रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये नाव बदलून राहू लागले. कालांतरानं गुरु महाराज महाराष्ट्रामध्ये तीर्थयात्रा करण्याकरता आले. आळंदी क्षेत्रामध्ये सिद्धेश्वराचं दर्शन घेण्याकरता ते आले. वेळ पहाटची होती. रुक्मिणी आई साहेब 1.25 लक्ष प्रदक्षिणा करत होते. साधू दिसतो म्हणून दर्शन घेतलं, आणि दर्शन घेता घेता साधूने आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, पुत्रवती भव, पुत्रवती भव. साधूचा आशीर्वाद ऐकून हसू आलं. म्हणे महाराज हसू का दिलं, तुम्ही आशीर्वाद दिला त्याचं मला हसू आलं. म्हणे का, माझ्या पतीनं संन्यास घेतला आणि तुम्ही आशीर्वाद दिला की पुत्रवती भव, पुत्रवती भव. मला तो आशीर्वाद ऐकून हसू आलं. पण आशीर्वाद साधूचा होता. संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांच्याकडे चैतन्य नाव सांगणारा जो शिष्य होता, न जाणो हाच हिचा पती असावा या उद्देशाने रुक्मिणी आई साहेबांना बरोबर घेतलं, काशीला गेली. रामानंद स्वामी अचानक तीर्थयात्रा अपूर्ण सोडून आले असताना आवाज दिला, चैतन्य. लगेच चैतन्य पळतच आले. म्हणजे तुझं नाव काय? म्हणे तुम्ही इतक्यात मला आवाज दिला ना चैतन्य. माझं नाव चैतन्य. आत्ताच नाही, पूर्वीच अगोदरचं नाव काय? त्यांना समजलं. गुरु महाराजांना माहिती मिळाली. सांगितलं माझं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. लग्न झालं? हो. मग ज्यांचं लग्न झालं त्यांना संन्यास घेता येत नाही.
तर तुम्हाला आश्रमातून बाहेर जावं लागेल. माझी आज्ञा आहे, पुन्हा संसार करा. गुरु आज्ञा म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णींनी पुन्हा संसार केला. पण आळंदीच्या ब्रह्मवृंदांना ते सहन झालं नाही. आळंदींच्या ब्राह्मणांनी त्याच वेळेस त्यांना लगेच वाळीत टाकून दिलं आणि सिद्धेश बेटाकडे ते झोपडी बांधून राहू लागले. पण काय झाली घटना ऐका. 4 ईश्वरी विभूतीचा अवतार त्या ठिकाणी झाला. कोण होते निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका, मुक्ताबाई? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला, आदिशक्ती मुक्ताबाई. 4 ईश्वरी विभूतीचा अवतार त्यांच्या ठिकाणी झाला. दृष्टांत फार मोठा आहे महाराज. ती मुलं मोठी होऊ लागली. 11 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, 9 वर्षाचे ज्ञानोबाराय, 7 वर्षाचे सोपन काका, 5 वर्षाची मुक्ताबाई. एक दिवस विठ्ठलपंत कुलकर्णींच्या मनात आलं आपल्या मुलांचं मौजी बंधन व्हावं. या उद्देशाने त्या आळंदी क्षेत्रामध्ये एक विसोबा खेचर नावाचे एक जण होते. विसोबा चाटी, त्यांचं नाव काय? विसोबा चाटी. माझ्या मुलांचं मौजी बंधन हो याच्या करता काय केलं पाहिजे? म्हणे पैठणला जा आणि पैठणच्या ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र आणा, आम्ही तुमच्या मुलांची मौजी बंधन करू. ते पैठणला गेले तर पैठणच्या ब्रह्मवृंदाने निर्णय दिला, तुमच्या मुलांची मौजी बंधन व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देहांत प्रायचित्ताची शिक्षा घेतली पाहिजे. देहांत प्रायचित्त घ्या, आम्ही तुमच्या मुलांची मौजी बंधन करू. विठ्ठलपंत कुलकर्णी पुन्हा आळंदी क्षेत्रामध्ये येतात. सिद्ध बेटाकडे जातात आणि सांगतात, रुक्मिणी, आपल्या मुलांची मौजी बंधन व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल, आपण निघालं पाहिजे आता अनंताच्या प्रवासाला, देहांत प्रायचित्ताला. आई होती महाराज ती. 4 ईश्वरीय विभूतीचा अवतार तिच्या ठिकाणी झालेला होता. सायंकाळच्या वेळेस स्वयंपाक केला, मुलांना जेव घातलं. विठ्ठलपंत कुलकर्णी वैराग्यवान असल्यामुळे झोपडीच्याच बाहेर थांबले. पण त्या मातेनं 4 मुलांना जेव घातलं आणि झोपवलं तर निवृत्तीनाथांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. निवृत्तीनाथांना थापटून थापटून ती झोपी घालू लागली, पण डोळ्यातून अश्रू थांबेना. आणि माणसाच्या नेत्रातून 2 वेळेस अश्रू येतात आणि ते 2 प्रकारचे असतात. अति आनंद झाला म्हणजे अश्रू येतात आणि अति दुःख झालं म्हणजे अश्रू येतात. पण बघा फरक कसा आहे. आनंदाचे जे अश्रू असतात ते जरा थंड असतात, पण दुःखाचे अश्रू मात्र उष्ण असतात, गरम असतात. डोळ्यातून एक थेंब बाहेर आला आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या गालावर पडला. गरम लागलं म्हणून डोळे उघडून पाहिलं. आई रडत होती. आई काय झालं? निवृत्ती, निघालो आम्ही आता अनंताच्या प्रवासाला, देहांत प्रायचित्ताला. का बरं? तुमची मौजी बंधन व्हावी एवढ्या करता. संपूर्ण घटना सांगितली. पण निवृत्ती, हे मी तुला का सांगितलं त्याचं कारण सांगतो. सकाळी ज्ञानोबा उठल्यानंतर, सोपान उठल्यानंतर, मुक्ताई उठल्यानंतर पहिल्यांदा तुला विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेली? मग आई वडिलांचं कर्तव्य निवृत्ती तुला पार करायचंय म्हणून तुला सांगितलं. विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणतात, रुक्मिणी पुत्रांच्या मोहामध्ये जर दडून बसली तर जाता येणार नाही, आपण निघालं पाहिजे. रुक्मिणी आईसाहेब झोपडीच्या बाहेर आल्या आणि तिथून प्रयागराज तीर्थावरती जाऊन देहांत प्रायचित्ताची शिक्षा घेतली. आता निवृत्तीनाथांना चिंता पडली. सकाळी ज्ञानोबा, सोपान, मुक्ताई उठल्यानंतर त्यांना काय सांगायचं? मला समजलं माझे आई वडील देहांत प्रायचित्ताला गेली. पण असं म्हणतात, निवृत्तीनाथ महाराजांचा आवाज ऐकून ज्ञानेश्वर महाराज जागे झाले, बघितलं, विचारलं, दादा काय झालं? संपूर्ण घटना सांगितली. आता दोघंही भावंड रडू लागले. शेवट सोपान काकांनी आवाज ऐकला. सोपान काका उठले, त्यांनाही माहिती सांगितली, ते रडू लागले. पण आता 3 भावंडांना चिंता पडली. आम्हाला समजलं आमचे आई वडील देहांत प्रायचित्ताला गेले. पण सकाळी 5 वर्षाची मुक्ताई उठली, तिनं जर विचारलं, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेली, तर काय सांगावं? या 3 भावंडांचा चाललेला अकांत अख्ख्या रात्रभर इंद्रायणीच्या काठावरती, सिद्ध बेटावर. पहाट झाली आणि चिमुकली 5 वर्षाची मुक्ताबाई उठते आणि उठल्या उठल्या प्रश्न करते, दादा आई कुठे गेली? आणि या 4 भावंडांचा झालेला अकांत इंद्रायणीच्या काठावरती. एक विचार करा, काय ज्ञानोबा तुकोबरायांच्या मनात आला असतं तर काय घटना घडली नसतील?
करील तो काय न हे महाराज, काय करता आलं नसतं. अहो मी नेहमी सांगत असतो, कुठंतरी आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचे नाव घेतो कधीतरी, तरी हजारो लोक येऊन पाया पडतात. त्या ज्ञानोबा तुकोबारायांची काय अवस्था होती महाराज. समाधीवरती आता 3 वेळेस पंचपक्वानाचा नैवेद्य जातो, 1 वेळ खाण्याची पंचायत होती त्यांची. समाधीवरती रेशमाच्या शाली, आज त्यांचं 1 वस्त्र त्यांच्या अंगावर नव्हतं. काय अवस्था होती ज्ञानोबा तुकोबारायांची. असं म्हणतात एक दिवसाचा फार कठीण प्रसंग बरं का. मला आता घड्याळ पळायला लागलं, मला दुसरी काही विषय आठवायला लागले. असं म्हणतात एक दिवस निवृत्तीनाथ महाराजांनी सहज प्रश्न केला, मुक्ते मला मांडे खाण्याची इच्छा आहे. तर ती आनंद वाटला. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई, माझ्या दादाला मांडे खायचे, दादाला मांडे खायचे. पूर्ण आळंदी क्षेत्रामध्ये फिरली, पण मांड्या करता जे खापर लागतं ते कुणी खापर देईन. कुंभारवाड्यामध्ये गेली, कुंभाराला दया आली, कुंभाराने 1 खापर तिच्या हातामध्ये दिलं. 5 वर्षाची चिमुकली मुलगी, तिच्या आनंदाला परिवार नाही, आणि ती पळतच निघाली सिद्ध बेटाच्या दिशेनं. आता माझ्या निवृत्ती दादाला मी मांडे खाऊ घालणार, निवृत्ती दादाला मांडे खाऊ घालणार. जाता जाता तिला इसोबा चाटीला बघितलं तिने, आणि तिने लगे हातात घेतलेलं खापर मागे लपवून. न जाणं इसोबा चाटीनं जर आपलं खापर हिसकावून घेतलं तर. आणि असं म्हणतात बरं का, इसोबा चाटीनं बघितलं आणि विचारलं, का ग मुक्ते, काय हातामध्ये? काही नाही. हात मागे लपवले, हात पुढे कर. मुक्ताबाईनं हात पुढे केला तर खापर दिसलं. कशा करताय खापर? माझ्या निवृत्ती दादाला मांडे खाण्याची इच्छा. संन्याशाची मुलं आणि तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा होते. कापड हिसकावून घेतलं महाराज. ते खापर खाली टाकलं आणि थया थया नाचले इसोबासाठी त्या खापरावर. 5 वर्षाच्या मुलीचं अंतकरण काय म्हटलं असेल. रडत रडत ती सिद्ध बेटाच्या दिशेनं निघाली. वाटेमध्ये ज्ञानोबाराय भेटले. मुक्ते का रडते? ज्ञानदादा आणि निवृत्ती दादाला मांडे खायचे होते. बरं, मग कुंभारवाड्याकडे गेले. कुंभारदादाने मला खापर दिलं, पण वाटेत इसोबासाठी भेटले. त्यांनी खापर घेतलं आणि फोडून टाकलं. मला म्हणे, बघू आता तुम्ही कसे काय मांडे करतात ते. तुला मांडेच करायचे ना, चल सिद्ध बेटाकडे. झोपडीमध्ये ज्ञानदादा त्याच्याकरता खापर लागतं. खापर कशाचं होतं? म्हणे मातीचं. आणि हे शरीर कशाचं आहे? हे मातीच आहे. आतमध्ये गेले, झोपडीचा दरवाजा बंद केला आणि ज्ञानोबाराय ओनवे झाले. ज्ञानोबाराय ओनवे झाले. मुक्ते माझ्या पाठीवर मांडा टाक. ज्ञानदादा तो कसा भाजायचा? अगं तू टाक तर खरं. ज्ञानोबाराय खाली वाकले आणि मुक्ताबाईनं मांडा तयार केला आणि पाठीवर टाकला. इसोबासाठी म्हणे, बघू आता कसा मांडा करतात ते. मला एक सांगा, मुक्ताबाईच्या हातचा मांडा आणि ज्ञानोबारायांची पाठ आणि ती योग अग्नीने तप्त झाली. काय सुगंध असेल महाराज त्या मांड्याचा. इतका सुंदर सुगंध सुटला, इतका सुगंध सुटला, परिसरामध्ये तो सुगंध दरवळू लागला. तो सुगंध परिसरामध्ये दरवळू लागला आणि तो सुगंध इसोबा चाटीच्या नाकाला जाऊन जमला. तो सुगंध कुठे गेला? इसोबा चाटीपर्यंत. आणि ती इसोबा चाटी म्हणे, इतका सुंदर सुगंध येतोच कुठून? तो म्हणे, आपण शोध घेऊ म्हणे. आणि तो निघाला वासा वासाने. बरेच लोक वासा वासाने निघतात बरं का. वासा वासाने तो निघाला आणि तो वास त्याला कुठे घेऊन गेला? सिद्ध बेटाकडे. झोपडीमध्ये दरवाजा बंद होता. एक सापड दिसली आणि त्या सापटीतून तो बघू लागला. तर मुक्ताबाई मांडा तयार करते, ज्ञानोबारायांच्या पाठीवर टाकते आणि तिथं मांडा भासतो. अरे म्हणे, हा सुगंध इथून येतो. पण असा अमृततुल्य सुगंध जर या मांड्याचा येतो, हा मांडा कसा लागत असेल? त्यानं काय केलं, जोरात दरवाजाजवळ आला, दरवाजा लोटला आणि तो डायरेक्ट आतमध्ये गेला. एक मांडा तयार झालेलाच होता. त्याने तो हातामध्ये घेतला आणि खाऊनच टाकला. ज्ञानोबाराय म्हणतात, काय खेचरासारखं करतो? त्याचं नाव काय होतं? इसोबा चाटी. पण ज्ञानोबाराय त्याला खेचर म्हणल्यापासून त्याला नाव प्राप्त झालं इसोबा खेचर. आणि कोणत्या अधिकाराला प्राप्त झाले होते?
इसोबा खेचर ज्ञानोबारायांचा फक्त अर्धा क्षण संगती घडली, अर्धा क्षण घडे संतांची संगती. तेने हो शांती महत्पापा, तेने हो शांती महत्पापा, तेने हो शांती महत्पापा, तेने हो शांती महत्पापा. फक्त अर्धा क्षण संगती घडली, पण ती जी संगती घडली महाराज, इसोबा खेचर इतक्या मोठ्या अधिकाराला प्राप्त झाले. नामदेवरायांचा गुरु होण्याचा मान इसोबा खेचरांना मिळाला. काय अधिकार होता महाराज, फक्त अर्धा क्षण संगती घडली. एक दिवस निवृत्तीनाथ महाराज निवांत बसलेले दिसले. ज्ञानोबाराय म्हणे दादा निघालं पाहिजे, आता वेळ कमी, 11:15 वाजत आले, अजून आपण पैठणला गेलो नाही. ते पैठणला जाण्याकरता निघाले. कशा करता म्हणे शुद्धीपत्र मिळवायचं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात कशा करता शुद्धीपत्र, काय दिलं समाजाने आपल्याला. नाही दादा, पुढे येणारा समाज हा भरकटल्या जाईल, शुद्धीपत्र मिळवलं पाहिजे. आणि 4 भावंड पायी पायी प्रवास, आणि वेळ कमी असल्यामुळे ती ताबडतोब गेली बरं का पैठणला. ते पैठण मध्ये पोहोचले. आता त्या पैठणच्या ब्रह्मवृंदाने विचारलं काय नाव तुमचे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. काय सुंदर नाव आहे तुमची. एक ब्राह्मण म्हणे नावामध्ये काय आहे, रेडा वाहत आहे पखालीशी. काय नावामध्ये विशेष आहे, तुझं नाव काय. म्हणे ज्ञानदेव. अरे जसं नाव तुझं ज्ञानदेव आहे ना, समोरून जो रेडा येतोय ना त्याचं नाव ज्ञानच आहे. मग तो आणि तू एक आहे का. ज्ञानोबा म्हणे हो, आमचं शरीर भिन्न भिन्न आहे पण आत्मा मात्र आमचा एक आहे, तो आणि मी वेगळा वेगळा नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळे कामा दोघा नाही, आम्ही वेगळे वेगळे नाही. मग का रे तुम्ही जर वेगळे वेगळे नाही मग त्याला मारलं तर तुला लागेल का. ज्ञानोबराय म्हणे नक्की, त्याला जर मारलं मग मला लागेल. एक ब्राह्मण म्हणे कशाला विचारता, तो आसूड पडलेला तिथं, तो आसूड घेतलाय का ब्राह्मणाने आणि त्या रेड्याच्या पाठीवर उडायला सुरुवात केली. पण काय घटना घडली ऐका. मारिता आसूड मैशाची पाठी, तोची वळ उठे ज्ञानदेवा. मारलं तिकडं आणि त्याचे वय ज्ञानोबरायांच्या पाठीवर उमटले. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई विंचू चावल्यानंतर मनुष्य ओरडतात तशी ओरडली. थांबा, रेड्याच्या पाठीवर आसूड उडू नका, माझ्या ज्ञानदादाच्या पाठीतून रक्त येतंय. एक ब्राह्मण म्हणे अहो ही मुलं आपल्या पुढे चमत्कार करून दाखवतात. यांचे जे वडील होते ना विठ्ठलपंत कुलकर्णी, यांना वैराग्य प्राप्त झालं त्या टायमाला ते बंगालला गेले होते म्हणे, आणि तिकडे काय बंगाली विद्या शिकले आणि त्याच विद्या त्यांनी या मुलांना शिकवल्या. ही मुलं आपल्या पुढे चमत्कार करून दाखवतात. गौड बंगाली हे विद्या प्रसिद्ध, शिकवणी प्रबुद्ध केली पोरे. ही पोरं तरबेज केली, ही पोरं आपल्या पुढे चमत्कार करून दाखवतात. खरे तुम्ही जर स्वतःला ब्राह्मणाची मुलं म्हणता मग तुम्हाला वेद येतात का. वेद ज्ञानोबराय म्हणे पाठच आहे आमच्या, सांगा तुमची काय इच्छा आहे. मग तुम्हाला जर वेद येत असतील, पण ज्ञानोबराय काय आमच्यासारखे कीर्तनकार नव्हते. ज्ञानोबराय म्हणे आपल्या मनाने आपण कोणताही वेद सांगू. मुंजाळ महाराज अजून कीर्तनकार लोकांवर फार मोठी कृपा आहे बसलेल्या लोकांची. ज्या दिवशी कीर्तनकाराला अभंग देतील ना, सप्तेच बंद पडून जातील. सप्ते होणार नाही. आम्ही कीर्तनाला येतो, अभंग कोणता घेतो, जो आमचा तयार असेल तो घेतो. आणि ज्या दिवशी बसलेले लोक अभंग देतील तेव्हा कीर्तनकार जे हरी करायला सुद्धा दिसणार नाही. कृपा आहे कीर्तनकारांवरती बसलेल्या लोकांची. ज्ञानोबराय म्हणे माझ्या मनाने मी कोणताही वेद सांगेन, तुम्हाला कोणता ऐकायचा आहे. एक ब्राह्मण म्हणे आपल्याकडे एक वेद आहे पण तो चुकलेला आहे, याला येत असेल तर घेऊ दुरुस्त करू. खरे तुला ऋग येतो का ऋग्वेद येतो म्हणजे पाठच आहे आमच्या. मग तुला जो येतो तो रेड्याला येत असेल म्हणे हो.
मला येतो म्हणजे तो रेड्याला येतो. ज्ञानोबराय जवळ गेले आणि हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा मूळ शब्द प्रणवाचा. ज्ञानोबरायने वेद बोलायला सुरुवात केली. हरि ओम अग्निमेळे पुरोहितम बोलायला सुरुवात केली. आणि बोलता बोलता ज्ञानोबराय मध्येच थांबले आणि तिथून पुढे तो रेडा बोलायला लागला. रेडा बोलायला लागला. मैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती. तो रेडा बोलायला लागला. आणि त्या ब्राह्मणांनी घर गाठली. कशा करता? ते चुकलेले ग्रंथ पुन्हा घेऊन आले, दुरुस्त करून घेतले. माझा दृष्टांत संपला इथं. पण हे कोण कोणाला सांगतंय तुमच्या लक्षात आहे ना? कोण कोणाला सांगतंय? असंच येते. ज्या दिवशी आमचे कीर्तन तुमच्या लक्षात आले, जाऊ द्या, गागो द्या त्यांना. उद्या परत कोणी म्हणाय नको यांच्या कीर्तनाला कुत्रे नव्हते म्हणून. विठ्ठल विठ्ठल. ऐका, हे कोण कोणाला सांगतंय? निळोबाराय जिज्ञासू वर्गाला सांगतात. बाबा रे, संतांनी जर कृपा केली तर जनावराच्या मुखातून वेद बाहेर निघतात. मैशीपुत्रामुखे बोलवणे श्रुती. एवढंच नाही, चालविणे भिंते बैसोनिया. काय घटना घडली आहे का? आपण धावत्या वेळेस चिंतन करणारे. आता असं म्हणतात, पैठण क्षेत्रामधून शुद्धीपत्र मिळवलं आणि 4 भावंड निघाली. कुठे? आळंदीला जाण्याकरता. जाता जाता तो रेडाय काही थांबेना, रेडाय त्यांच्या बरोबर निघाला. तो रेडा बरोबर निघाला आणि असं म्हणतात, जाताना ते नेवाशामधून गेले. तर नेवाशामध्ये एकाची अंतयात्रा निघालेली होती. अंतयात्रा निघालेली होती आणि खूप लोक त्याच्या पाठीमागे होते. पण एक स्त्री हिरवी साडी नेसलेली, हिरवी चुडी घातलेली, हिरवा चुडा हातामध्ये, पूर्ण कपाळ कुंकाने मळड भरलेला होता, रस्त्यानं वाण वाटत चालली होती. ज्ञानोबरायांची दिंडी बघितली. ज्ञानोबरायांच्या हातावरती वाण ठेवलं, दर्शन घेतलं. ज्ञानोबरायांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भाऊ. तिला हसू आलं आणि ज्ञानोबराय म्हणतात, का हसली? म्हणजे तुमचा आशीर्वाद ऐकून. म्हणे ही जी अंतयात्रा निघाली ना, ही माझ्या पतीची आहे. हा, सौभाग्यवती बाबा. आणि पण ही अंतयात्रा जी निघाली ना, ही कोणाची आहे? माझ्या पतीची. आणि तुम्ही आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. पण तुमचा आशीर्वाद ऐकून मला हसू आलं. आता ज्ञानोबरायांना सांगितलं, महाराज आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भव. माझ्या पतीची जर अंतयात्रा निघाली तर मग मी सौभाग्यवती कशी राहील? पण असं म्हणतात बरं का, ज्ञानोबराय त्या प्रेताजवळ गेले आणि कृपादृष्टी न्याहाळिले, आपुले पदी वैसविले. ज्ञानोबरायने कृपादृष्टीनं पाहिलं आणि ते प्रेतच उठून बसलं. कोण होतं ते? बाबाजी चैतन्य. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबादरे लेखक झाला. ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. असं म्हणतात. ऐका पुढे, ते सर्व संत मंडळी ती पुनतांब्याला गेली. तर पुनतांब्यामध्ये एक महान योगी होता, चांगदेव महाराज. 1400 वर्ष जगलेले. काळ नेण्याकरता आले की आत्मा ब्रह्मांडात नेऊन ठेवायचे. काळाला तिथं जाता येत नसल्यामुळे असे 1400 वर्ष जगले. 14 विद्या 64 कला प्राप्त होत्या. पण ज्ञानोबरायांची दिंडी त्या ठिकाणी गेली आणि ते नेमके समाधीला बसलेले होते. हजारो प्रेत समोर येऊन पडलेली होती. कशा करता? प्रेत परिसरात कुणी मेलं की तिथं समोर आणून ठेवायचे. आणि चांगदेव महाराज समाधीतून बाहेर आले, त्यांच्याकडे पाहिलं की ते प्रेत उठून आपापल्या घरी जायचे. काय अधिकार होता महाराज. पण या संतांची मांदियाळी तिथं गेली आणि चिमुकली मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा रस्ता चुकलो आणि स्मशानभूमीकडे आलो. पण तिथं एक काष्टसिद्ध नावाचा एक शिष्य होता. तो म्हणे, हे मुली, ही स्मशानभूमी नाही, चांगदेव महाराजांचा आश्रम. अहो म्हणे, प्रेत कशा करता? आमचे गुरु महाराज उठतील, या प्रेतांकडे पाहतील, ही सर्व प्रेत उठून आपापल्या घरी जातील. ज्ञानोबराय म्हणे, तुमचे गुरु महाराज केव्हा बसले? म्हणे 8 दिवस झाले. आणि उठणार केव्हा? म्हणे 6 महिन्यांनी. मग मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा प्रेत जर उठवायचे असतील तर एवढं 6 महिने थांबायची काय गरज आहे? उठू का सर्व प्रेत मी?
ज्ञानोबरायांना वाटलं इथं खरं मुक्तीच बाकी राहिलेली, सर्व ताट तयार आहे पण बाकी काय राहिलंय? मुक्ती. आणि चांगदेव महाराजांसारखं खटकी राहील हे मुक्ताबाईच्या मांडीवर द्यायचं असल्यामुळं काय हरकत नाही. मुक्ताबाई पुढे गेली, एक हाड पडलेलं होतं तिथं हाड, ते हाड हातामध्ये घेतलं आणि कुत्रं मेलेलं होतं, त्या कुत्र्यावरून ते फिरवलं, ते कुत्रं उठलं पळून गेलं. सर्व प्रेतावरून मुक्ताबाईनं ते हाड फिरवलं, सर्व प्रेत उठून आपापल्या घरी गेली. काष्टशदाने हा चमत्कार बघितला आणि गेली संत मांदियाळी आळंदी क्षेत्रामध्ये गेली. आणि जाता जाता आळे फाट्यावर गेल्यानंतर तो रेडा थकला, त्याला चालवेना, त्याला काही तो जीव धरवेना आणि त्याने तो आपला जीव त्या ठिकाणी सोडून दिला. आजही रेड्याची समाधी कुठे? आळे फाट्याला. हे आळंदी क्षेत्रामध्ये निघून गेले. 6 महिने झाले चांगदेव महाराज उठले, पाहता तर एकही प्रियत नाही. काष्टशद्धा काय झालं? यावेळेस कोणीच गेलं नाही वाटतं, खूप गेले महाराज. मग संपूर्ण घटना सांगितली. 4 भावंड, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काकाने, मुक्ताबाई. त्याच ज्ञानोबरायने पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून वेद बाहेर बोलवले. आज्ञेवाशाला ज्ञानेश्वरी प्रगट झाली. त्यांची चिमुकली बहीण 5 वर्षाची मुक्ताबाई इथे आली आणि सर्व प्रेत उठवली. तुझा पाण्यात काहीतरी दोष झाला असेल. 1400 वर्ष जगलो तेव्हा मला ती शक्ती प्राप्त झाली प्रेत उठवण्याची. आणि तू म्हणतो ती मुलगी 5च वर्षाची होती. हो हो, मी पाहिली, ती 5च वर्षाची होती. मग मात्र कुतूहल निर्माण झालं, म्हणे यांना भेटायचं एकदा तरी. आता मोठे लोक काय डायरेक्ट भेटत नाही. पहिले आता ते मोबाईलची व्यवस्था नसल्यामुळे ते म्हणे आपण पत्र व्यवहार करू. आणि पत्र लिहिण्याकरता कागद हातामध्ये घेतला, काष्टशदाने कलम आणून दिला. पण 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना कागदावर काय लिहावं तेच कळेना. यांना नमस्कार लिहावं तर मुलं अत्यंत लहान आहे, बरं यांना आशीर्वाद द्यावं तो चमत्कार फार मोठा आहे. कोरच पत्र दिलं काष्टसिद्धाक म्हणे जा घेऊन. कोर पत्र आळंदीला गेलं. सकाळची वेळ, ऊन खात बसलेली 4 भावंड. निवृत्तीनाथांनी पत्र हातात घेतलं, ज्ञानोबरायांच्या हातात दिलं. ज्ञानोबा, अरे काय पत्र आलं ते बघ. ज्ञानोबरायांनी पत्र उघडलं, ते पत्र कोरच होत. शेजारी बसलेली चिमुकली मुक्ताबाई सष्टोमना मारला. ज्ञानदादा 1400 वर्ष जगून सुद्धा चांगा कोराच राहिला. पण हे म्हणण्याचा अधिकार सुद्धा कोणाचा होता? मुक्ताबाईचा. कारण ते चांगदेव महाराज त्यांना ज्ञानदेव भेटले, आपण वांगदेव महाराज. साधा अज्ञानदेव सुद्धा भेटायला तयार नाही आपण. पण ते चांगदेव महाराज त्यांना ज्ञानदेव भेटले. मग ते कमीत कमी तो कोरा आहे एवढं तरी बरं आहे. एकतर परमार्थामध्ये कोरा असावं, नाही तर मग चांगलं भरलेलं असावं. पण जे मधलं राहत ना त्याचा फार त्रास होतो महाराज. कोरा आहे ना तो, त्याच्यावरच 65 वव्या दिल्या लिहून, 65 वव्या लिहिल्या. त्याचा पुढे एक प्रबंध तयार झाला, त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. पुढे काय घटना घडली ती ऐका. ते पत्र घेऊन काष्टशद पुंतांब्याला येतो. पत्र बघितलं तर एकही अक्षर कळेना. म्हणे एक काम करा, त्यांनाच जाऊन विचारू याच्यात काय लिहिलेलं आहे ते. कोणाला कळालं ना ते? 14 वर्ष काळाला थांग पत्ता न लागू देणाऱ्या चांगदेवाला एकही अक्षर कळेना. पण तपाचा अहंकार वाघावर बसला. सर्पाचा चाबूक हातामध्ये, हजारो शिष्य पाठीमागे आणि आकाशमार्गी चांगदेव महाराज निघाले. आकाशमार्गे निघाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अरे चांगदेव महाराज येत आहे वाटतं. तेवढ्यात काष्टशुद्ध आला. हो म्हणे आमचे गुरु महाराज येत आहे. कसे येत आहे? वाघावर बसलेले, सर्पाचा चाबूक हातामध्ये, आकाशमार्गी हजारो शिष्य समुदाय. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबा जसा अतिथी तसं स्वागत. अतिथी कशावर येतोय? वाघावर बसून. त्याचा गर्व हरण झाला पाहिजे. ज्ञानोबा राय त्यानं सत्ता गाजवली, पण कोणावर? सजीवावर. असं काहीतरी करा का त्याचा गर्व हरण झाला पाहिजे. ज्ञानोबराय ज्या भिंतीवर बसली होती त्या भिंतीलाच आज्ञा देऊन टाकली. त्याने सजीवावर सत्ता गाजवली, आपण निर्जीवावर सत्ता करू. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा. सजीवावर सत्ता गाजवली ती चांगदेवानी, निर्जीवावर सत्ता चालवली ती ज्ञानोबरायांनी. चांगदेव महाराज म्हणतात, मी उगाच गर्व करत होतो.
ही बाळ माझ्याही पुढे निघून गेली. मी सजीवावर सत्ता केली, यांनी निर्जीवावर सत्ता केली. हे कोण कोणाला सांगतय? निळोबारा जिज्ञास वर्गाला सांगतात. संतांनी जर कृपा केली तर जनावराच्या मुखातून वेद बाहेर पडतात. संतांनी जर कृपा केली तर निर्जीव असणारी भिंत चालते. मग जर तू संतांना जर शरण गेला तर तो देव तुझ्यावर कृपा करणार नाही का? ही संत किती थोर आहे. अजून संतांचा महिमा काय आहे हे निळोबारा आहे दुसऱ्या चरणात. नोये हा सामान्य महिमा संतांचा, 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 नोये हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातेचा मूर्ती देवे, नैवेद्य हातेचा मूर्ती देवे, नोये हा सामान्य महिमा संतांचा, नोये हा नव्हे असामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातेचा मूर्ती देवी. हा संतांचा महिमा किती आगाध आहे हे एका कीर्तनामधून सांगणं काही शक्य नाही. आगाध महिमा आहे संतांचा. मी फक्त एकच महिमा सांगणार आहे, सेवा संपवणार आहे. काय महिमा आहे हे? नैवेद्य हातेचा मूर्ती देवी. पंढरपूर क्षेत्रामध्ये दामू शेट्टी राहत होते आणि त्यांचा रोजचा नित्यनेम होता. 12 वाजता घरी यावं, वास्तविक धंदा होता त्यांचा कपडे शिवणे आणि विकणे. 12 वाजता घरी आले की नैवेद्याचं ताट तयार असायचं, नैवेद्य घ्यायचा, रावला जायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा, घरी यायचं आणि भोजन करायचं. पण असं म्हणतात एक दिवस त्यांना यायला उशीर झाला आणि दामू शेट्टींच्या पत्नीने विचार केला, 12 वर्ष झाले नियम चालू आहे आणि हे जर आज आले नाही तर नियम खंडित होण्याची शक्यता आहे, काय करावं हे ती विचार करत असताना नामदेवराय खेळत होते अंगणामध्ये आणि सांगितलं, नामा म्हणे काय आहे, एवढा नैवेद्य घे आणि रावळात जाऊन देवाला देऊ नये. आई मला खेळायचंय. अरे जा एकदा नैवेद्य दे आणि पुन्हा खेळ. कसं तरी तोंड केलं नामदेवरायांनी, नैवेद्याचं ताट घेतला हातामध्ये, पळतच गेले रावळामध्ये. रावळामध्ये गेले, देवाच्या समोर उभे राहिले. देवा मला खेळायला जायचंय, लवकरात लवकर नैवेद्य खा. आता मला सांगा, देव नैवेद्य खातो का? आपला काय अनुभव? देव नैवेद्य खात नाही. पण असं म्हणतात, कोण म्हणतं भगवान परमात्मा खात नाही? शबरी सारखा त्याला कोणी खाऊ घालणाराच भेटत नाही. कोण म्हणतं भगवान परमात्मा येत नाही, पण त्याला द्रौपदी सारखं कोणी बोलवतच नाही. नामदेवराय म्हणतात, देवा रोज माझे वडील येतात आणि तू रोज खातो, आणि आज मी 7 वर्षाचा नामा तुला नैवेद्य घेऊन आलो, तू खात नाही. एकदा नैवेद्य खा देवा. पण देव काहीच प्रतिक्रिया देवाची दिसेना. नामदेवराय म्हणे, देवा तुला काय वाटलं? रोज खातो आणि आज मी तुला द्यायला आलो तर तू खात नाही. देवा एक लक्षात ठेवा, आज जर तुम्ही नैवेद्य खाला नाही तर तुमच्या चरणावर डोकं आपटून प्राण देईल देवा, प्राण. घाम फुटला देवाच्या अंगाला. कोण हा मुलगा? फक्त मी नैवेद्य खावा एवढ्या करता माझ्या चरणावर प्राण द्यायला तयार झाला. देवाच्या अंगाला घाम फुटला आणि पटकन लगे नामदेवरायांच्या हातामधलं ताट घेतलं आणि खायला सुरुवात केली.
पण खाता खाताच सांगितलं बरं का, नामा मी नैवेद्य खातो, फक्त हे कोणाला सांगू नको. म्हणजे जेव्हा कोणाला सांगायची काय गरज आहे, आईनंच मला सांगितलं की तुम्हाला नैवेद्य देऊ नये म्हणून. तुम्ही नैवेद्य खाला, माझं काम झालं, मी चाललो. पण नामा कोणालाच सांगायचं नाही, तुझ्या आई वडिलांना सुद्धा सांगायचं नाही. नाही सांगणार देवा. नामदेवरायाने ते रिकामं ताट घेतलं, पळतच घरी आले. आणि घरी आल्यानंतर आईच्या समोर ते ताट ठेवलं, खेळायला गेले. आईनं बघितलं ताट रिकामं दिसलं. नामा, काय आई, अरे नैवेद्य कुठे? ते नामदेवरायानं घटकावर काहीच समजेना. इतक्यातच हिनं आपल्याला सांगितलं की देवाला नैवेद्य देऊ नये. आता म्हणते की नैवेद्य कुठे? ते काहीच बोलना. अरे नामा, नैवेद्य कुठे? कुठे सांडला की तू कोणाला दिला? नामा काहीच बोलना. ती कोपऱ्यात गेली, काठी आणली तिने हातामध्ये. मारावया तिने उगारिली काठी. फक्त एवढंच घ्यायचं बरं का, पुढचं नाही. तिनं ती काठी घेतली, मारणार. तेवढ्यात नामदेवराय म्हणतात, मारू नको आई, नाही दिले कोणा, लागतो चरणा नामा म्हणे. आई, मी कोणालाच दिला नाही. बरं, कोणाला दिला नाही आणि पाडला नाही, मग नैवेद्य काय झाला? नामदेवराय म्हणे, आता काय खोटं बोलण्यात मजा राहिलेली नाही. आपण जर खोटं बोललो तर उद्या लोक म्हणतील देवाचे भक्त म्हणतात आणि खोटं बोलतात. याचा अर्थ काय? जे देवाचे भक्त असतात ते खोटं बोलत नसतात. म्हणत जाणतो मी, जे देवाचे भक्त असतात ते खोटं बोलत नसतात, आणि जे खोटं बोलत असतात ते तुमचं तुम्ही म्हणा. आता मी नाही म्हणत. नामदेवराय म्हणे, आई सांगू का तुला, देवाने नैवेद्य खाल्ला. देवाने नैवेद्य खाला. देव कधी नैवेद्य खातो का? तुझे वडील रोज जातात आणि पुन्हा घरी आणतात, आणि तू म्हणतो देवाने नैवेद्य खाला. आणि तेवढ्यात दामू शेट्टी आली. काय घटना झाली? काय झालं? अहो म्हणे, तुम्हाला याला उशीर झाला म्हणून मला असं वाटलं की याला ते नैवेद्य घेऊन पाठवावं. याला मी पाठवलं, याने रस्त्यामध्ये तो नैवेद्य सांडला की कोणाला दिला, आणि मला म्हणतो देवाने नैवेद्य खाला. काय रे नामा, देव नैवेद्य खातो का? मी 12 वर्ष झाले घेऊन जातो, पुन्हा घरी घेऊन येतो, आणि तू म्हणतो नैवेद्य देवाने खाल्ला. बाबा, खरंच खाला देवाने. देवाने सांगितलं होतं कोणाला सांगू नको म्हणून. एक काम करा, हातपाय धुईपर्यंत दुसरा नैवेद्य तयार करा, बघू दे मला देव नैवेद्य खातो का. आणि हातपाय धुईपर्यंत दुसरा नैवेद्य तयार. नामा, उचल ते ताट. नामदेवरायने ताट घेतलं. 7 वर्षाचे नामा हातामध्ये ताट घेतलं आणि निघाले. पण चालता चालता दामाजी पंत पाठीमागे, आणि नामदेवराय प्रार्थना करतात, देवा मी तुला कधीच काही मागणार नाही. देवा, मी कधीच तुझ्याकडे देवा काही मागणार नाही, फक्त आजच्या दिवस पुन्हा नैवेद्य खा. पण देवा, जर तू आज नैवेद्य खाल्ला नाही तर माझ्यावर आळ येण्याची शक्यता आहे. फक्त आजच्या दिवस पुन्हा नैवेद्य खा. रावळामध्ये गेले नामदेवराय. दामू शेट्टी खिडकीतून बाहेरून पाहू लागले. समोर गेले देवाच्या नामदेवराय, देवा एवढा नैवेद्य खा. प्रार्थना केली, देवच प्रसन्न झाले. पुन्हा हातातून नैवेद्य घेतला आणि खाऊ लागले. दामू शेट्टीने ते दृश्य बघितलं. पळत गेले आतमध्ये, देवाचे पाय धरले. देवा, देवा मला आज कळालं. देवा, देवा तुम्ही नैवेद्य खाता हे मला आज कळालं. 12 वर्ष झाले तुझं म्या उपाशी मारिले, पण देवा मला माहिती नव्हतं तुम्ही नैवेद्य खाता. पण माझ्या नामाने आज जेवविले नाम देवा, आज जेवविले नाम देवा, आज जेवविले नाम देवा, आज जेवविले नाम देवा. नामदेवरायांनी नैवेद्य देवाला खाऊ घातला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. एवढंच नाही महाराज, अजून संतांचा जर विचार केला तर 3 चरणामध्ये 3 संत आहे. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबरायांचं चरित्र, दुसऱ्या चरणामध्ये नामदेवरायांचं चरित्र, तुकोबरायांचंही चरित्र आहे, पण ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
महिमा संतांचा उदका माझे वया ठेविल्या कोरड्या दावेल्या रोकड्या विश्वजना. मी कीर्तनाच्या आरंभालाच तुम्हाला दृष्टांत सांगून गेलो. आपल्या फार मोठी कृपा तुकोबारायांची. का? कुळंबी समाजामध्ये जन्माला आलेले जगद्गुरु तुकोबाराय यांचं एक अभिमानास्पद बात सांगतो तुम्हाला. एक अभिमानास्पद बात बघा. त्याही कालावधीमध्ये त्यांना विरोध करणारी होती मंबाजीबा. त्या देहामध्ये मंबाजीबा होते. फार त्रास दिला जगद्गुरु तुकोबारायांना. चुकीची माहिती सांगितली. वाघोलीचे रामेश्वर शास्त्री ते विद्वान पंडित होते. दशग्रंथी. दशग्रंथी कोणाला म्हणतात? 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्याच्या मुखोद्गत असतात त्याला दशग्रंथी पंडित असं म्हणतात. रामेश्वर शास्त्रींकडे निरोप दिला आणि सांगितलं की तुकोबारायांनी चुकीचं वेदाचा अर्थ काढलाय. वेदाचा अर्थ चुकीचा काढलाय आणि ग्रंथामध्ये अभंग लिहिली. तुम्ही त्यांना काहीतरी शासन करा. आणि त्या टायमाला रामेश्वर शास्त्री वाघोलेकरांनी पुण्यामध्ये एक सभा घेतली, धर्मसभा. आणि त्या धर्मसभेत तुकोबारायांना बोलवलं. सांगितलं तुकोबाराय निर्माण केलेला गाथा निर्माण केलेलं वाङ्मय आत्ताची आत्ता इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन सोडून द्या. शब्द मान्य केला. तुकोबाराय इंद्रायणीच्या डोहाजवळ गेले आणि संपूर्ण निर्माण केलेला गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून दिला. हा ग्रंथ आता आपल्याला दिसणार नाही ह्या उद्देशाने त्याच नदीच्या कडेला 13 दिवसाचं उपोषण केलं. देवाने बालरूप घेतलं आणि बुडवलेला गाथा जसाची तसा तुकोबारायांच्या स्वाधीन केला. मी नेहमी सांगत असतो एका उच्च पंडिताने एका दशग्रंथी पंडिताने आमच्या एका शेतकऱ्याची आरती गावी. तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पायद ठवी आमा आरती तुकारामा. एका दशग्रंथी पंडिताने एका आमच्या शेतकऱ्याची आरती गावी. हा अभंग इथं घेण्याचं एवढंच एकच कारण आहे महाराज. या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत तरुण तरुण संगीते तराने निळा म्हणे संगीते तराने दिन उदराने पवल कोणे दिन उदराने पवल कोणे मोहे हात मान्य महिमा संताचा मोहे हात मान्य महिमा संताचा दिन उदराने नवला कोणा दिन उदराने नवला कोणा नवे हाता मान्य महिमा संताचा नवे हाता मान्य महिमा संताचा नैवेद्य हातेचा मूर्ती देवी
हाती मूर्ती देवी निवेद हातीचा हो निवेद हातीचा मूर्ती देवी निवेद हातीचा मूर्ती देवी निवेद हातीचा मूर्ती देवी नोहे हात माने महिमा संताचा नोहे हात माने महिमा संताचा हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती जय हरि विठ्ठल आहा गोविंदे पुणे वेळी वाकुडे क्षमा परार महाराज नाही उच्चारिला पिताना क्षमा परार महाराज तुका भले रे तोला का पाया बटी करा क्षमा परार महाराज ज्ञानदेव तुकाराम असेच उभे राहा 2 मिनिटं काही केल्याबद्दल शिक्षा असेच उभे 2 मिनिटात आठवतो सज्जन बापाओ भगवान दत्तात्रयाच्या कृपेने उत्सवाचा आज 3रा दिवस 3ऱ्या दिवशी या ठिकाणी परम आदरणीय श्री हरिभक्त परायण शांताराम महाराज पाथर्डीकर यांनी
संत महिमान या ठिकाणी श्रुत करून आपल्याला शेवटचं योगदान दिलं त्याबद्दल अवधूत चिंतन समितीच्या वतीने आणि देवाली गावाच्या वतीने अधिक तुम्हा सर्व मायबापांच्या वतीने महाराज या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. 2 मिनिटं दादा, 2 मिनिटं. उद्याकडे या ठिकाणी विशेष कीर्तन होतं ते